हे गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. तर आम्ही निघालो आहोत बाप्पांना घरी आणण्यासाठी आणि हा माझा पहिला वर्ष आहे. ॲक्च्युली माझा नवस होता, त्याच्यामुळे यावर्षी मी ठरवलं की यावर्षी काही करून बाप्पाला बसवायचंच, घरी आणायचंच. तर मुलं खूप खुश आहेत आणि खूप एक्सायटेड आहेत आणि आम्ही सगळेच खूप खुश आहोत. बाप्पांचं आगमन जो होतो आहे आमच्या घरी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, 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 मोरया. गणपतीचा जय जयकार. मम्मा सोनू एका हातामध्ये ग्लास पाण्याने भरलेला. पहिला एक आरती ठेव साईडला, पहिला खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव, खाली बेडवर ठेवते ती. तिथे टीपॉय पकडायला दे ना कोणाला. पकड, हा पकड पकड त्याला दे. हा काय करू? पाणी ओवाळ, नाही ओवाळ, पूर्ण भरलेलं आहे. ओवाळ ओवाळ, भरलेलं तांब्या ओवाळ 3 वेळा. खालून खालून खालीपर्यंत 1 2 3 आणि 3. पाय पण खाली टाक, खाली ठेव, पायावर पाणी टाक दीदीच्या. बस बस बस, जास्त नाही. आणि हातात न घे आणि बाप्पाच्या पायाला लाव. दीदीच्या डोळ्यावरती लाव. हा, आता आरती घे, आरती कर. आरती का रेकॉर्ड करा बेटा. चलो चलो. लाल 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 चरणाला लाव. आणि दीदीच्या माथ्याला लाव. हळू, तुझा ओढणी बघ. ओढणी सोड. मला नको, मला नको. अक्षता नाही टाकायचं डोक्यावर. याच्यामध्ये टाकायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया. कुठे ठेवू? दे इकडे दे. ठेव, तू जागा कर, मी ठेवते. हे जागा काय? जागा अजून कुठे दिसते तुला? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चल. मग तुम्ही दक्षिणा देता अशी संकल्पना असते. नमस्कार करायचे. ना जरासं शिजू. बंद कर. बाप्पाची जी सेवा आहे, मूर्ती आणण्यापासून प्रसाद बनवेपर्यंत, ती माझ्या लेकीच्या नशिबात होती. कारण अनफॉर्च्युनेटली असं झालं की मला हात लावायचं नव्हतं आणि मला एवढं मनाला लागली ती गोष्ट. ज्यावेळी आम्ही बाप्पा आणायला चाललो होतो त्याचवेळी मला समजलं की मला हात लावायचं नाही आहे. मी अगदी कॅन्सल करायला निघालेली, पण देवाला यायचं होतं. आपण कोण आहोत कॅन्सल करणारे आणि त्यांना आणणारे. त्यांना यायचं होतं, ते आले. आणि माझं नवसही होतं की माझ्या
लेकीच्या हाताने मी बाप्पा बसवणार आहे. तर तिच्याच हाताने सेवाही होते आहे, बाप्पाचा नैवेद्य होते. भटजीबुवा आलेले, त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, तुम्हाला जे नैवेद्य तुम्हाला जमतं आहे तसं तुम्ही नैवेद्य दाखवा, बाप्पा काय नाराज होत नाही. पण माझ्या लेकीचा आग्रह होता की नाही मम्मी, बाप्पा पहिल्या वर्षी आपल्या घरी आलेत तर मी उकडीचे मोदकच बनवणार. आणि खूप मनापासनं तिने बाप्पाची सेवा केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती दरवर्षी रडत होती. जसं गणेश चतुर्थी आली की 11 दिवस ती नुसती रडायची की बाप्पा तू माझ्या घरी कधी येणार, बाप्पा तू माझ्या घरी कधी येणार. आणि एकदा असं झालं की जरा तिचे फिजिकल इश्यूज चालू झाले, जरा आजारी पडली ती आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो. आणि त्यावेळेस तिच्या पप्पानी नवस मागितलेलं की माझी पोर बरी झाली की तिला आम्ही तिच्या हाताने बाप्पा बसवणार. तर ते शेवटी बाप्पानी करून घेतलं आणि सेवाही बाप्पानी तिच्याकडून करून घेतलं. तर मी तर अगदी अशा एका कोण्यामध्येच बाजूला बसलेली, फक्त तिला गाईड करत होती की असं कर तसं कर. आणि हे मोदक तुम्ही यकीन नाही करणार, तिने पहिल्यांदाच बनवल्यात. कोणही बघून असं बोलू नाही शकणार की तिने पहिल्यांदा बनवलेत. कसं माहिती नाही, पण ते एवढे परफेक्ट झाले आहेत ना, असं म्हणतात ना की देवाला जर आपल्याकडून करून घ्यायचं असतं ना तर ते कसंही करून घेतो. मलाही या गोष्टीचा खूप आश्चर्य वाटला. असं वाटलेलं की कसं बनवते, काय करते काय माहिती. मी तिला बोलत होती की हट्ट नको करू, उकडीचे मोदक मलाच जमत नाही आहे बनवायला, तर तू काय बनवशील. पण असं नाही आहे, तिने बनवलं आणि 1.5 दिवस तिच्याकडूनच बाप्पानी सेवा करून घेतली. आणि खरंच एवढं म्हणजे मला एवढं फील होतं या गोष्टीचं, एवढं गर्व वाटतं आहे ना की देवानी मला मुली दिल्या आहेत. कारण मी नसतानाही माझ्या घरातलं कुठलेही चांगलं कार्य हे थांबू नाही शकत. माझ्या पाठीमागे मला कुठल्याच गोष्टीचं असं हे नसणार आहे. माझ्या 2 मुली आहेत, त्या सगळं व्यवस्थित पार पाडतील या गोष्टीचा मला खूप 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 आनंद आहे. आणि तेच झालं. मी आपल्या कोण्यामध्ये बसलेली ह्या तिघांनी, नितीननी, प्रथानी आणि तपस्यानी, तिघांनी एवढं छान व्यवस्थित हँडल केलं. बाप्पाची आरतीपासून नैवेद्यपासून सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या. आणि ते नैवेद्य सगळं झालेलं आहे. जेवणामध्ये उकडीचे मोदक, पुऱ्या, भाजी बनवलेली, वालाची भाजी, लाल माठची भाजी. आणि पोरगी माझी थकली म्हणून तिला सांगितलं की थोडं वेळ तू आराम कर. आणि इथे पापड फ्राय केलं जातं आहे. ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे, आता नैवेद्य दाखवायचं आहे. तर हे बघा. आणि वरतूनही माझी लेक बोलते आहे मम्मा बाप्पाला जाडजूड करून पाठवायचं आहे. बाप्पाची मम्मी बोलली पाहिजे की कुठे गेलेलास, मस्त गुबगुबीत होऊन आला आहे. त्याच्यामुळे मोदकावरती छानपैकी असं वरतून तूप चोडलं जातं आहे. तर इथे आमचा नैवेद्य रेडी आहे. तर या तुम्ही पण प्रसाद खायला. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. चितगरा टाक टाक. थोडे बी मोजून नाही रे. अबे बघितलं पोरगी आहे ना. टाक टाकलं.
काढून काय भरून टाकू सगळं. आपण पण एक कासत घेऊ ना. कुठल्या पण मुक्या प्राण्याला त्याच्या देवाने ना त्याचं आयुष्य दिलंय. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि ही साडी जी आहे ती मी घालणार होती, पण माझ्या लेकीने हडपली आणि मी पण बोलली की जाऊ दे तू घाल. तर संध्याकाळी रेडी झालेली आहे, कारण सकाळपासून बिचारी कामच करते आहे आणि तिला साडी घालायचीच होती. तर मी बोलली की तू साडी नेस, तुला खूप हौस आहे ना साडी नेसायची, तर संध्याकाळी नेस, पण आता कामं आहेत. कसं संध्याकाळी जरासं वेळ भेटतं व्यवस्थित छान नटायला वगैरे आणि एकदम असं निवांत वेळ भेटतं. कामामध्ये कसं तयार व्हायला भेटत नाही, त्याच्यामुळे एकदा कामं झाली, बापाला नैवेद्य दाखवला की आपण मोकळे. आणि ही साडी आम्हाला गिफ्ट दिलेली आहे नितीननी ॲनिव्हर्सरीला. सुंदर उठ शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. तुझ गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो भरा, झुंझुंटी नुपुरे जय देव जय देव जय मूर्ती. तर हा आहे दुसरा दिवस. एक दिवस कसा निघून गेला कळालंच नाही. आणि आज आहे आमच्या बाप्पांचा विसर्जन. बाप्पा असे आले आणि असे जातात आहेत, त्यांना मनच नाही करत आहे पाठवायचं, पण काय करणार, विसर्जन तर करावंच लागेल. असं नुसतं असं वाटतं की बघतच बसावं बाप्पाकडे. बाप्पाचे गालं मस्त वरती आले आहेत मोदक खाऊन आणि खूप खुश दिसतात. तर इथे आम्ही बाप्पांना घेऊन आलेलो आहोत विसर्जनासाठी. आमचं अजिबात मन करत नव्हतं, पण काय करणार, आणि डोळ्यामध्ये खुशीचे अश्रू पण होते. आणि ते प्रतीक्षाची फॅमिली जे आहे ते पण आलेले आहेत. तर चला मग बाप्पांचं विसर्जन करायला घेऊया मनावर दगड ठेवून. पुढच्या वर्षी लवकर या. हे छत्री एकच घेऊन आला. एकच आहे आपल्याकडे छत्री. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वर्षी लवकर. गणपती बाप्पा चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. इकडे आहे बाबू. इकडे बाळा, इकडे. हां, ते कळस नाही द्यायचं, ते आपलं आहे. बाबू तिकडे हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. तर बाप्पा आलेही आणि गेलेही, आता पुढच्या वर्षी येतील. तर खूप छान पद्धतीने झालं आणि मी तर अशी लांबच होती जास्त करून, पण खूप बरं वाटलं. असं वाटलं नव्हतं की एवढं छान पद्धतीने पार पडेल, कारण घरची करती बाई जेव्हा साईडला बसते ना, तेव्हा हे सगळं करणं थोडं कठीण जातं. पण देव आहे ना, तो कसंही करून घेतो आणि तेच झालं. बाप्पांना ज्यांच्या हातातून सेवा करून घ्यायची होती त्यांनी करून घेतली आणि खूप छान झालं, खूप मस्त झालं. आईही आलेली. ज्या दिवशी बाप्पा आले त्या दिवशी रात्री आई आलेली, कारण मामाकडेही बाप्पा असतात आणि आईकडेही नैवेद्य असतं, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस ती आलेली आणि दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी ती निघून गेली. खूप मदत झाली आई आलीमुळे. खरंच आई बोलतात ना, हे देवाने दिलेलं एक आशीर्वाद आहे, जे आपल्या मुलांसाठी नेहमी उभी राहते आणि तिच्या येण्याने खूप आम्हाला एक सपोर्ट भेटला आणि खूप बरं वाटलं. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे.
चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. तर गणपती बाप्पा मोरया.